नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोलकढी। अतिशय साधी सोपी रेसिपी। आणि सोलकढी आपण नॉर्मली नॉनव्हेज खातो, त्याच्यानंतर पचनासाठी अतिशय सोपं पडते आहे ती आणि करायला पण अतिशय सोपी आहे। नॉनव्हेजच्या वेळेला हमखास बनवली जाते ती। आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ती हमखास मागवतो, आपल्याला घरात सुद्धा ते आरामात बनवता येईल आणि अतिशय सोपी आहे ती। आणि याच्या आधी बघूया आपण याला काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्ही माझं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला असाच सपोर्ट करत राहा। तर बघूया आपण सोलकढीसाठी काय साहित्य लागेल। आणि सोलकढीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ओलं खोबरं किसून घेतलं आपण आणि 2 कप घेतलेलं आहे ओलं खोबरं, त्याचं आपल्याला दूध काढायचं आहे। कोकम हे आपण पाण्यात भिजत ठेवलेले आहेत, त्याला 1 तास हे असे कोकम असतात आणि आपण मच्छीत घालण्यासाठी आपण माशांमध्ये घालण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। ते पाण्यात 1 तास कोमट पाण्यात भिजत ठेवलेले आहेत कोकम। कोथिंबीर गार्निशिंगसाठी, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर। धने आणि जिरे वेगवेगळं भाजून खमंग भाजून त्यांना आपण दळलेलं आहे मिक्सरमध्ये। 1 चमचा साखर, पिठी साखर वापरणार आहे मी। चवीनुसार काळं मीठ अर्धा चमचा पण वापरायचं आहे आणि आपले सफेद मीठ हे चवीनुसार घेणार आहोत। 2 हिरव्या मिरच्या आणि 2 पाकळ्या लसणीच्या हे आपण आता खोबरं वाटायला घेणार आहोत, त्याच्यात वाटणार आहोत। आता आपण ते वाटायला घेऊया। मिक्सरच्या भांड्यात आपण नारळ खोबरं आहे ते घालून 1 ग्लास पाणी घेणार आहोत आपण आणि हे वाटून घेणार आहोत आणि याचं दूध काढायचं आपल्याला। आपण नारळाचं दूध, हिरवी मिरची आणि लसूण टाकून बनवलेलं आहे। हे घट्ट दूध होणार आहे पहिल्यांदा। तर आपण एक मोठा भांडं घेतलं आहे, त्याच्यावर ही चाळण ठेवायची आहे गाळणी। याच्यात एक कपड्यात हे दूध मी टाकून याच्यात पिळून घेणार आहे। आणि ह्याच्यात आता आपण ह्याच्यात परत आपण 1 ग्लास पाणी टाकून ह्याचं थोडं पातळ दूध निघणार आहे, ते आपण परत वाटून घेऊया। आपण परत 1 ग्लास पाणी टाकून हे दुसऱ्यांदा नारळाचं दूध काढतोय, म्हणजे हे पातळ होणार आहे आणि हे आता आपण गाळून घेऊया। आणि हे आपण सगळं गाळून घ्यायचं आहे। कोकम कुस्करून घेणार आहोत आपण, म्हणजे त्यातला रस छानपैकी निघेल। आणि हे आपण कोकम बाजूला काढून ठेवणार आहोत। आपण हे पाणी गाळून घेणार आहोत याच्यात। आणि याच्यात आपण आता बाकीचं उरलेलं साहित्य घालणार आहोत। धणे पावडर, जिरा पावडर, साधा मीठ, काळं मीठ, याने अतिशय सुंदर चव येते। आणि साखर, याला आपण मिक्स करून घेणार आहोत।
छान मिक्स करून घेतलं आहे. आणि त्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. त्याच्यामुळे चव छान वाढते. आणि आपल्याला हे कसंही असंच किंवा थोडंसं अजून थंड करून तुम्ही कसंही घेऊ शकता. आपण आता हे सर्व करूया. आपण हे सर्व करणार आहोत ग्लासात. आणि तयार आहे आपली सोलकढी. मग आहे ना ती अगदी सोपी, अतिशय सोपी, साधी सरळ रेसिपी आहे ही. सोलकढी घरात कोणी आरामात बनवू शकतो आपण. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला जरूर कळवा. आणि तुम्हाला नक्की आवडेल ही घरी बनवणं. आणि माझं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. लाईक पण द्या, शेअर पण करा. आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आहे त्याला जर क्लिक केलं तुम्ही तर माझ्या नवीन नवीन येणाऱ्या रेसिपींचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि मला असं सपोर्ट करत राहा. या 2 रेसिपी तुम्ही माझ्या पाहिल्या तर त्याही तुम्हाला नक्की आवडतील. नक्की बघा. आणि माझ्या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं सोपं जाईल. नक्की त्याच्यावर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा माझा. आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.